ज्या वेळेला हे कापले जातील त्याच्यानंतर तुमच्याकडे दुसरा मार्ग नसेल. आज जनगणना ही 30 तारखेला सुरू होतीये. पक्षातल्या माझ्या सर्व माता भगिनींना, माझ्या सर्व बांधवांना माझी विनंती आहे, माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे, डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायच्यावरती. याच्यावरती आता असे जाऊ नका, अरे अजून 3 वर्ष आहेत निवडणुकीला. 3 वर्ष नाही, 3 वर्षात काय गायब होईल तुमच्या खालून तुम्हाला अंदाज पण नाही येणार, कळणार पण नाही तुम्हाला. त्याच्यामुळे आता एक पक्षातर्फे एक सिस्टीम लावली जाणार आहे. आता हे दुबार मतदार, 2 पैकी एकाच ठिकाणी राहणार नाव. तुम्हाला वाटेल 2 पैकी एकाच ठिकाणी नाव राहणार म्हणजे कुठचं नाव राहणार. साधे भोळेपणाने जाऊ नका हो, यांच्याकडे साधे भोळेपणाने पाहू नका. या लोकांकडे हे काय ज्या प्रकारे चालू आहे ते. आपण काय विचार करतो, अरे नाही हा मुलगा परभणीचा आहे, तो आता सध्या राहतो पुण्यामध्ये, मग त्याचा 2 जो युपीत राहतोय त्याचं काय करणार, जो बिहारमध्ये राहतोय त्याचं काय करणार, जो छत्तीसगडमध्ये राहतोय त्याचं काय करणार, जो झारखंडमध्ये राहतोय त्याचं काय करणार, जो गुजरातमध्ये राहतोय त्याचं काय करणार. एका वेळेला तर आपल्याकडे निवडणुका होत नाहीत. मग ते इथे मतदान करतात आणि मग गाड्या भरभरून तिकडे जातात, तिकडे मतदान करतात. या सर्व गोष्टींवरती तुमचं लक्ष पाहिजे. हा खेळ कसा चालाखीने खेळला जातोय, समोरचे कसे खेळतायत याचं भान आपल्याला जर नसेल तर निवडणुका लढवण्यात काहीही अर्थ नाही. तुम्हाला आठवत असेल ना, 2018 साली मी बोललो होतो, आठवतं ना. सर्व राजकीय पक्षांना सांगत होतो मी, निवडणुका लढवू नका, बहिष्कार टाका निवडणुकांवरती. हे ज्या प्रकारचं राजकारण आता सुरू आहे, ज्या प्रकारची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे, हाताला काही लागणार नाही. आणि जरा थोडं बहुत जरी हाताला लागलं, हे नंतर काढून घेतील. अर्थात सत्तेचा अमरपट्टा कोणीच घेऊन आलेला नसतो. प्रत्येकाला सत्तेपासून दूर व्हावंच लागतं, हेही होतीलच. हे तुमच्या टाळ्यांसाठी नाही बोललो, हे सत्य आहे. ज्यांनी 60 वर्ष राज्य केले या देशावरती, त्या काँग्रेसची परिस्थिती बघा काय आहे. आणि मी तुम्हाला सांगतो ना, हा सगळा आत्ता हे खासदार फुटले. परवा दिवशी माझ्याकडे पत्रकार आले होते, त्यांना मी 1 मार्काचा प्रश्न, मी म्हटलं माझा 1 मार्काचा प्रश्न आहे, मला 1 मार्काचं उत्तर द्या. काय म्हटलं, केंद्रात सत्ता कोणाची? ते बोलले भारतीय जनता पक्षाची. म्हटलं राज्यात सत्ता कोणाची? ते बोलले भारतीय जनता पक्षाची. म्हटलं मग शिवसेनेचे 6 खासदार हे भारतीय जनता पक्षामध्ये न जाता शिंदेकडे का गेले? म्हणजे वरती केंद्रामध्ये काय नेमकं राजकारण सुरू आहे. आणि 2029ची ही अमित शहा स्वतःची तयारी करतायत. आणि त्याच्यामुळे भाजपमध्ये तर असतील, जर विरोध करणारे असतील तर बाकीचे जे सगळे गट आहेत ते बरोबर असलेले बरे. याच्यासाठीची नाही तर 6 भाजपमध्ये जाऊ शकले असते. सोपं आहे ना. हे नेमकं काय घडतंय मी तुम्हाला सांगतो. ज्याला आपण अंतर्गत, ज्याला म्हणतो ना, एक वाद, ज्वालामुखी, त्रास, असा जो गोंधळ सगळा जो आहे ना, हा या देशापेक्षा भारतीय जनता पक्षात जास्ती आहे. इतकं आतून सगळं त्यांच्याकडे पण पेटलेलं आहे. आता फक्त नरेंद्र मोदी आहेत, एक तिकडे एक मॅग्नेट आहे, त्याच्यामुळे सगळं शांत आहे. पण काही जण म्हणतात वर्षभरात काही गोंधळ निर्माण होतील, केंद्रातही होतील, देशभरातही होतील, बघू. पण मला असं वाटतं की तुम्ही तयारीत असणं गरजेचं